नमस्कार मित्रांनो, व्हीजेएनटी समाजातील बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी. मित्रांनो, तुम्हाला आता व्हीजेएनटी महामंडळाअंतर्गत म्हणजेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ या महामंडळाअंतर्गत थेट 1,00,000 रुपये कर्ज योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. तर या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सर्व धनगर बांधवांपर्यंत आणि जे व्हीजेएनटी बांधव आहेत त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आताच शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ हे महामंडळ विशेषतः जे व्हीजेएनटी प्रवर्गातील बांधव आहेत त्यांच्यासाठी काम करतं. या महामंडळाअंतर्गत 3 ते 4 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. तर त्याच्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, त्याच्यामध्ये आपल्याला 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं. दुसरी योजना गट व्याज परतावा योजना. या योजनेमध्ये आपल्याला 50 लाखापर्यंत गट व्याज परतावा योजनेअंतर्गत आपल्याला 50 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं, तेही पूर्णपणे बिनव्याजी स्वरूपात. तिसरी योजना जी आहे ती थेट 1,00,000 रुपये कर्ज योजना. आणि चौथी योजना जी आहे ती 20% बीज भांडवल योजना. तर आता या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो, या अगोदर आपण वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट व्याज परतावा योजना या योजनेचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आत्ताच तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आज या व्हिडिओमध्ये आपण 1,00,000 रुपये थेट कर्ज योजना ही नक्की काय योजना आहे, या योजनेचा लाभ आपल्याला नक्की कसा मिळेल आणि याचा अर्ज आपण नक्की कसा करायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, वसंतराव नाईक महामंडळ या महामंडळाअंतर्गत 1,00,000 रुपये थेट कर्ज योजना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याकडे काय काय कागदपत्र असावेत याबद्दल आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सुरुवातीला आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, तुमचा डोमासाईल, तुमचं जर प्रशिक्षण घेतलं असेल, तुमच्या व्यवसायाबद्दल जर प्रशिक्षण असेल तर त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र, तुमचे 2 जामीनदार, तुमचा 7/12 उतारा, तुमचं शाळा सोडल्याचा दाखला आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, एवढी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता. ही योजना नक्की काय आहे आणि याचा लाभ नक्की कसा घ्यायचा? तर मित्रांनो, ही जी 1,00,000 रुपये थेट कर्ज योजना आहे तर ही योजना जी आहे ते तुम्हाला महामंडळाकडून डायरेक्ट 1,00,000 रुपये कर्ज दिलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये जायची गरज नाही आहे किंवा बँकेमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कर्ज दिलं जाणार नाही. हे कर्ज थेट महामंडळाकडून दिलं जाणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला पूर्णपणे बिनव्याजी स्वरूपात दिलं जाणार आहे. याच्यावरती तुम्हाला 1% सुद्धा व्याज आकारलं जाणार नाही. परंतु जर तुम्ही या योजनेचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचे व्याज हप्ते जर तुम्ही थकवले तर जेवढे तुम्ही हप्ते थकवाल त्या थकवलेल्या अमाऊंटवरती तुम्हाला 4% व्याज हे महामंडळाकडून आकारलं जाईल. जोपर्यंत तुम्ही हप्ते रेग्युलर भरताय तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं व्याज द्यावं लागणार नाही. परंतु जर हप्ता थकवला तर त्या थकवलेल्या हप्त्यावरील व्याज तुम्हाला 4% व्याजदरानं द्यावं लागेल. आता याच्यामध्ये तुम्हाला हे लोन तुम्हाला किती वर्षासाठी मिळतं, तुमचा परतफेडीचा कालावधी किती असतो आणि तुम्हाला महिन्याला किती हप्ता भरावा लागेल. तर मित्रांनो, हे कर्ज जे आहे ते तुम्हाला 4 वर्षासाठी दिलं जाईल. म्हणजे 48 मासिक हप्त्यामध्ये तुम्हाला हे कर्ज विभागलं जाईल आणि यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 2,085 रुपये एवढा हप्ता तुम्हाला बसेल. याच्यामध्ये व्याज हे तुमच्याकडनं आकारलं जाणार नाही, फक्त मुद्दलेचाच तुम्हाला हप्ता भरायचा आहे. याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 रुपयाच्या मर्यादेत असणं गरजेचं आहे. स्वतःचा 7/12 असणं गरजेचं आहे किंवा जर 7/12 नसेल तर तुम्हाला भाडे तत्वावरती जर जमीन तुम्ही घेत असाल तर तुम्हाला भाडे करारपत्र असणं गरजेचं आहे.
हे काही तुम्हाला बेसिक अटी आहेत आणि महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही VJNT प्रवर्गातील असणं गरजेचं आहे। या अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्हाला या 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेचा लाभ हा नक्की मिळेल। तर याचा लाभ नक्की कसा घ्यायचा, तर तुम्हाला वसंतराव नाईक महामंडळ या महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे 1 लाख रुपये थेट कर्ज योजना असा एक तुम्हाला टॅब दिसेल। त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करून तुमचं तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून तुमचे सर्व माहिती आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत। ते अपलोड केल्यानंतर त्याची जी काही प्रिंट येईल ती प्रिंट घेऊन आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला महामंडळामध्ये तुम्हाला स्वतः जायचं आहे। तिथं तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला तिथं तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर महामंडळ हे सर्व तुमचे डॉक्युमेंट अर्ज चेक करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं हे 1 लाख रुपये थेट कर्ज मंजूर केलं जाईल आणि DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये हे कर्ज ट्रान्सफर केलं जाईल। अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेचा लाभ हा घेऊ शकता। जर या योजनेची अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता किंवा मी खाली नंबर देतो त्या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमची या योजनेबद्दलचे काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता आणि योग्य मार्गदर्शन तुम्ही मिळवू शकता। अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला विचारू शकता, त्याचे आम्ही तुम्हाला उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा। जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या आणि सरकारी योजनांच्या सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। जर हा व्हिडिओ आवडला तर सर्व VJNT बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला नवीन कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की या विषयावरती आम्हाला व्हिडिओ पाहिजे। आम्ही त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू। तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।